शेट NKTT महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि देशभक्तीच्या भावनेनं प्रेरित वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात ॲक्रेक टीमने उत्कृष्ट संचलनाने केली। कार्यक्रमात प्रमुख उपस्थित नानजीबाई ठक्कर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगताना म्हटलंय की भारतीय संविधान हा फक्त एक ग्रंथ नाही तर आपल्या देशाचा आत्मा आहे। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश देणारे, समानता, स्वातंत्र्य, बंधुतेची ज्योत पेटवणारे हे संविधान प्रत्येक भारतीयाला आपल्या हक्क आणि कर्तव्य शिकवते। त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संविधान गीत, देशभक्ती गीत, संविधानावर आधारित रॅम्पवॉक सादर केला। रॅम्पवॉकच्या माध्यमातून समानता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, सामाजिक, आर्थिक, राजकीय एकता, महिला सक्षमीकरण, मुलांचे हक्क, नागरिकांचे कर्तव्य यासारखी मूलभूत तत्त्वे प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आले। आकर्षक पोशाख, संदेशप्रधान मांडणी आणि सर्जनशील प्रस्तुती यामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण लाभले। तो बंधारण में भी है जय भगवान, बोलो जोर से जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान। विद्यार्थी मित्रों, प्रिन्सिपालनी भरपूर शॉर्टकट मध्ये आपला हक मिळालेला आहे आणि त्याचा आपण संकल्प पण केला आहे। मात्र संकल्प करून चालत नाही, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। मी वर्षापासून सांगतो, घटना एवढी महत्त्वाची आहे की पुऱ्या वर्ल्डमध्ये अशी घटना नाही आहे, काय ध्यान ठेवा। वर्ल्डचे लोक पण आपली घटनाला सराहना करते, वा काय घटना बनवली ते जमान्यामध्ये। आणि आज पण बाबासाहेब आंबेडकर आपण आत्महत्या का नाही, आज भारत त्यांच्या नावाने चालला आहे। काही लोक त्याच्यामध्ये अतिरेक करायला मागते, पण करू शकणार नाही, का करू सांग। कारण अशी घटना आहे, एक एक शब्द लई महत्त्वाचा आहे। म्हणून मी लोकांना सांगतो, कॉलेजवाल्याला सगळ्याला, गुजरातमध्ये गेलो होतो काल, सगळ्या जगावर हेच सांगतो, घटनाला तुम्ही एक वेळा वाचा आणि विद्यार्थ्यांना खास वाचला पाहिजे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला एक घटना लई उपयोगी आहे। 25-30 वर्षापूर्वी गुजरातमध्ये 3 दुष्काळ पडले होते। आपल्याकडे 70,000 गाय आपल्याकडे होते आणि गाव टोटल गुजरातमध्ये 7 लाख गाय होते। फक्त आम्हाला कोणतरी सांगितलं GR निघाला दुष्काळचा, आणि घटनामध्ये लिहिलेलं आहे की GR निघाला म्हणजे पशुला खाणं आणि माणसाला काम, त्याची जबाबदारी आहे सरकारची, मग कोणी सरकार असू द्या। आणि गुजरातचे हायकोर्टामध्ये मुंबईचे वकील घेऊन गेलो, मी 4 वकील घेऊन गेलो। ओवडेकर, अकोल्याचा वकील होता ओवडेकर, त्यावेळेला ओवडेकर, 2 लेडीज आणि 1 जेंट्स, असे 4 लोक होते आणि मी होतो 5 इथून प्लेनमध्ये गेलो आणि घीवाला जज म्हणून हायकोर्टमध्ये होते, घीवाला जज, त्यांनी आमची रीट दाखल करून घेतली आणि नोटीस सरकारला दिली। म्हणजे घटनाप्रमाणे आम्हाला हक्क मिळाला पाहिजे। 6 महिन्यापासून GR निघाला आहे, पण सरकार काय देत नाही, म्हणून आम्ही हे रीट दाखल केली। आमच्या वकिलांनी सगळे सांगितलं, आम्ही मुंबईवरून आलो, ते जज पण एकदम खुश झाले। बरोबर, गुजरातचे लोक कोण येत नाही, महाराष्ट्रामध्ये तुम्ही कसे आले? तर महाराष्ट्र और गुजरात हमारे लिए एक अलग नहीं है, पूरा भारत हमारे लिए शरीक है। और एक घटना का जो सच है वो आपको लाभ लेना, अनहद का लाभ नहीं मिलता। वकीलने बरोबर सांगितलं, आम्ही सांगितल्याप्रमाणे, आणि जजनी अपील दाखल करून घेतली आणि सरकारला नोटीस दिली। सरकारची माणसं 8 दिवसानंतर आले आणि त्यांनी कबूल केला वकिलांनी ते द्यायला पाहिजे, पण सब्जेक्ट टू 6 महिन्यानंतर नाही, सब्जेक्ट टू जेव्हा GR निघाला तेव्हापासून। आज आम्ही 6 वर्षानंतर घेतला, 6 महिन्यानंतर घेतला, तर परत 2 वर्षानंतर देणार, काय उपयोग त्याचा। आणि दुसरी मीटिंगमध्ये पहिल्यापासून जेव्हापासून GR निघाला तेव्हापासून 2.5 रुपये एक पशु मागायला मला मिळाला। 7 लाख पशु होते गुजरातला, 70,000 आमच्याकडे होते। आम्ही सरकारला सांगितलं, कोर्टाला पण सांगितलं, आम्ही 70,000 खायला देऊ शकतो, पण हे हक्क आहे तर का सोडू। ते वर्षी गोष्ट मी 25 वर्षापूर्वी, तेव्हापासून मी सांगतोय, घटना लई महत्त्वाची आहे। मुलांनी खास बघितला पाहिजे, याच्यात कोण वकील निघणार, कोण जज निघणार, कोण पोलीस कमिशनर निघणार, कलेक्टर पण भरपूर आहे विद्यार्थी, कलेक्टर पण भरपूर आहे, पोलीस कमिशनर पण आहे, CA 300 आहे, डॉक्टर 300 आहे। तर सांगायचा माझा उद्देश आहे की हक्क जर पाहिजे असेल तर काहीतरी आपण त्याग केला पाहिजे। नुसतं आपण हक्क मागतो, पण आपली जबाबदारी काय ते आपण पुढे बघतो। आपली जबाबदारी 7 वाजता कॉलेज उघडली की 7 वाजता पोहोचले पाहिजे, 7 ने झालं मग सॉरी नाही पाहिजे।
हे सोरेंनी सत्यानाश केला आपल्या देशाचा. सोरी विदेशमध्ये करा, इथे नको करू, पण तिथे नाही करत. इकडे सोरी बोलत नाही, कारण टॅबची किंमत आहे. इकडे असंच आहे, काय फरक पडतो. कुठला कार्यक्रम आहे, प्रिन्सिपाल ठेवला आहे, जाऊ देवा तुम्ही 2 वाजता मुलांनी वाजता काय जातो. असं देशाची हालत झालेली आहे. खालपासून वर पण देशाची हेच परिस्थिती आहे. लेट गो करा, जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या, देश द्या. कुठे उभा आहे तर तुम्हाला मला सांगायची गरज नाही आहे. अर्थतंत्र एवढा खाली गेला आपला, कारण बंधाराला बाजूला ठेवून दिला आहे. एक घटनाला बाबासाहेबची घटनाला बाजूला ठेवली आहे. हे तो काढायला मागत असते, पण तुमच्या बाप भक्ता समोर नाही काढू शकत. त्याला हात लावला तर हात घालून द्या. हे लोकांनी हात लावला होता. बघा 240 वर आले, 400 पाहिजे होती. त्यांना घटना बदलायची होती, मनुस्मृती आणायची होती. त्यांना माहिती आहे तुझ्या बाप लई मोठा आहे. काय ध्यान ठेवा. तुम्ही पण तुमची पण तेवढीच जबाबदारी आहे. अन्याय होत असेल तर वाचा द्यायला पाहिजे. मी रोज वाचा पाडतो. केंद्र सरकार असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, फडणवीस असू द्या, सगळ्याच्या समोर बोलतो. काय होईल ते होईल, काय होणार आहे. पण आपण काय बोलतो, जाऊन द्या, कोण त्याची नादी लागू. त्यांची सरकार आहे, सरकारच्या शेवटी कायद्याच्या बाहेर काय करू शकत नाही. घटना नाही चांगली आहे, पण तुम्ही लोक सगळे घटना वाचायच्या, तुम्हाला सुखी वाचायतात. माझ्या मुलांना नाही अभ्यास सोडा, पण अभ्यास बरोबर घटनाच आपण तेवढा महत्त्व द्यायचा. आणि घटना ज्यांनी वाच असेल त्याला पुढे हात लांबावा लागेल. मी का त्यांनी सांगतो, मी आता भारतात येतो, कोणाच्याकडे मागत नाही. काय गरज लागत तर नाही, कारण घटनामध्ये सर्व हक्क दिलेले. पण आपली जबाबदारी काय ते पण बघायला पाहिजे. प्रिन्सिपालची जबाबदारी काय, प्रोफेसरची जबाबदारी काय, व्हाईस प्रिन्सिपालची काय, विद्यार्थीची काय, सुपरवायझर काय. आपण आपली जबाबदारी घ्यायला जर तयार नसेल आणि माणूस सांगेल आमचे हक द्या, त्याचा मागायचा अधिकार नाही आपल्याला. कारण देव सगळे बघत असतो. तर परत तुम्ही ज्या प्रतिज्ञा घेते ते रोज आठवून करा. जसं आपण रोज देवाचं नाव घेतो तसं हे प्रतिज्ञा पण तेवढीच महत्त्वाची आहे. मी रोज आठवून करतो, जिकडे जातो त्या कार्यक्रमाला बोलतो. कारण मी नाशिकला होतो, गुजरातमध्ये सरळ नाशिकला गेलो, तिकडे पण बोललो. भागवत असेल तर काय झाला. भागवत रामायण हे सगळे घटनाचे आतमध्ये आहे, वेगळा नाही आहे. पण आपण काय समजतो, जाऊन द्या जाऊन द्या. अरे जाऊन द्यायला देश जाऊन गेलेला आहे. देश कुठे आला आहे मला माहिती, इथे आलेला आहे. पगार चुकायला पैसे नाही आहे आपल्या देशाला. तिथे ठेवायला जगा पैसे नव्हता, एवढी जागा होती. पण अशी परिस्थिती आली आहे. म्हणून आपण सर्व जबाबदार आहे. मात्र प्रिन्सिपल जबाबदार, शिक्षक जबाबदार नाही, विद्यार्थी पण, वाली पण तेवढे. जागृतीच नाही आपल्याकडे. अशी परिस्थिती आली असते आज विदेशमध्ये कसं बघा, नेपाळ पेपर कसं आग लागलेली आहे, इथे पण लागली असते. पण काय सगळे बोलतो जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. म्हणून हे घटना लई महत्त्वाची आहे. 3 तारीखला आम्हाला शिवाजी पार्कमधून मला आलं आमंत्रण त्याला. तिथे पण घटनाचेच कार्यक्रम आहे. बाबासाहेब आंबेडकरची घटना इतकी महत्त्वाची आहे. म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्याला इथे हजर आहे सोडा, नाही हजर त्याला पण सांगा घटना वाचा. एक शब्द उपयोगी आहे. कसा राहायचा, कसा जायचा. बस सरनी सांगितलं ना, बगीच्यामध्ये जावा. लोकशाही आहे, पण त्याची पण नीती नियम आहे. महिलाचा नीती नियम आहे, मुलीचा नीती नियम आहे, मुलाचा नीती नियम नियम पाळले पाहिजे. काय विद्यार्थी आहो, काय शिस्त आहे त्याच्याकडे, काय शिस्त जर काही नाही. काय आपली गोष्ट चांगली आहे, आपल्याला देवाची कृपा आहे. आपल्या सर्व चाला 1.2 लाख विद्यार्थी आहेत, सगळीकडे शिस्त आहे. आणि कुठेही वाईट गोष्ट घडत नाही. त्याच्या कारण जागृत झालेलं आहे. म्हणून तर आपल्या हेच ध्यान राहावं. आपल्या बरोबर शिकते ते मुली आपली बहीण आहे. तर मुलींनी समजायला माझ्या भाऊ आहे. तरी कधी आपली गोष्ट घडणार नाही. आणि देवाची कृपाने एवढ्या वर्षात, हे 75 वर्षात आमची शाळा झाली, आज पण एवढा आपली गोष्ट घडली नाही. त्याच्या काल आहे. आम्ही डोळे उघडे ठेवले, तुम्हाला पण उघड्या ठेवायला सांगतो. मुली लोकांना पण सांगतो तुम्ही उघडे ठेवा. कारण तो राक्षस वेगळा होता. जे रामायणमध्ये राक्षस तो रावण ते वेगळा होता. आताचे रावण किती वाईट आहे मला सांगायची गरज नाही आहे. बाटला पिला किंवा रावण होऊन जातो आणि न करण्याचं काम करतो. म्हणून मुलींनी पण ध्यान ठेवायची, मुलांनी पण ध्यान ठेवायची. तर एक कोणा काळीमा लागला तर जिंदगीभर आपल्यावर छप्पा मारून टाकते. तर परत माझी विनंती आहे की सर्वांनी घटना कमी तुमच्याकडे कोपऱ्या असेल तर मी दुसरे घेऊन देतो लिखत, पण वाचा. तरी घेऊन गेले 2 दिवसांनी परत आले तर चालेल, पण वाचली पाहिजे, महत्त्वाचं आहे. परत हे श्रद्धांजली दिन ठेवलं आहे त्याबद्दल तुम्हाला विद्यार्थ्याला ते आयोजन केलं ते सर्वांना, प्रिन्सिपालला पण आपल्याकडे पाहुणे आले. पण तिथून लई लांबी आले अहमदनगरवर. हे क्षेत्राचे बालकमध्ये तिथे कार्यक्रम 3 तारखेला तुम्हाला पण याचे अधिकार आहे सगळ्यांना. तिथे पण घटनेचीच गोष्ट होणार आहे. तर ते आले त्यांना आपण सर्वांना परत धन्यवाद. आणि खास माझी विनंती आहे की सर्वांनी श्रद्धांत वाचले पाहिजे. तर तुम्हाला शिस्त काय आहे, नीतिमत्ता काय आहे, कसा जीवाचा आहे
हे जे आता राजकर्ते आहे संविधानाला बाजूला ठेवून द्या, पण प्रस्तावना खात्री की घाबरत नाही कोणाचं. एक दिवस मरायचं आहे, पण मरायचं कसा मरत होऊन मरायचा, गरीब होऊन नाही मरायचा. परत आपलं सर्व धन्यवाद. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.